हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करणार आहोत की एंड करेक्शन म्हणजे काय होते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेला आहोत की व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, बरोबर आहे. आणि त्यामध्ये आपण अशी स्टडी केला की जो काय अँटीनोड आहे तो अँटीनोड ऑलवेज ओपन एंडला फॉर्म होते आणि नोड जो आहे तो नोड ऑलवेज क्लोज्ड एंडला फॉर्म होते, बरोबर आहे. तर एंड करेक्शन म्हणजे काय होते, तर जो अँटीनोड आहे जो ओपन एंडला फॉर्म होते तो ॲक्च्युअली ओपन एंडला फॉर्म होतच नाही. बघा, आपण काय बघितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं बघा की या ठिकाणी हा जो अँटीनोड आहे हा अँटीनोड कोणाच्या लेवलने फॉर्म होते म्हटला होता. आपण कन्सिडर केला होता की पाईपच्या लेवलने एक अँटीनोड फॉर्म होते. बट लक्षात ठेवा, हा जो काही अँटीनोड आहे हा अँटीनोड ह्या पाईपच्या लेवलने फॉर्म होतच नाही. हा जो अँटीनोड आहे हा अँटीनोड थोडा पाईपच्या वर फॉर्म होते. पाईप जो आहे त्या पाईपच्या थोड्या वर म्हणजे बाहेर फॉर्म होते. ज्या ठिकाणी एअर कॉलम आहे म्हणजे त्या ठिकाणी समजा मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहो की जसा हा तुमचा अँटीनोड ओपन एंडला फॉर्म होत आहे तर हा फॉर्म या पाईपच्या लेवलने फॉर्म होत नाही. तर हा जो अँटीनोड आहे हा अँटीनोड पाईपच्या बाहेर थोडा बाहेर फॉर्म होते. म्हणजे हे जे वेव आहे ही वेव या टाईपने थोडी बाहेरून बेंड होते. या टाईपने ती वेव बेंड होते. तर हा जो अँटीनोड आहे हा अँटीनोड या साईडला म्हणजे थोडा पाईपच्या प्लेनच्या म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा पाईप एंड होते त्या पाईपच्या थोडा बाहेर फॉर्म होते. आणि हा जो डिस्टन्स आहे ज्या ठिकाणी तुमचा ॲक्च्युअली अँटीनोड फॉर्म होते आणि तुमची पाईपची लेवल यांच्या मधामधला जो डिस्टन्स आहे यालाच म्हणतो आपण एंड करेक्शन. याला काय म्हणतो आपण? एंड करेक्शन. आणि त्याला आपण स्मॉल ईने डिनोट करतो. बरं, असं का बरं होते की अँटीनोड हा पाईपच्या थोडा बाहेर का बरं फॉर्म होते, तर त्यामध्ये काय होते लक्ष द्या. ॲक्च्युअली आपण काय कन्सिडर करू, एक पाईप काय कन्सिडर केला, पाईप ज्याचा एक एंड क्लोज्ड घेऊ समजण्यासाठी थोडा वेळ. आणि तुमची जी वेव आहे ती वेव या टाईपने फॉर्म होत आहे, या टाईपने फॉर्म होत आहे. म्हणजे तुमचा जो अँटीनोड आहे तो अँटीनोड काय म्हटलं मी थोडा बाहेर फॉर्म होते. याचा कारण असं आहे की जर का समजा तुमचा अँटीनोड इथे फॉर्म झाला, इथे का बरं होऊ शकत नाही या पोझिशनवर, याचं कारण असं आहे की हे जे काही एअर पार्टिकल्स आहेत, कोणतं ह्या डिस्टन्समधलं जे एअर पार्टिकल्स आहे एअर पार्टिकल्स लवकर मूव्ह होत नाही, म्हणजे एकदम फ्रीली मूव्ह होत नाही. आणि एकदम फ्रीली कोणत्याच डायरेक्शनला मूव्ह होत नाही, म्हणून हा अँटीनोड थोडा वर बाहेर फॉर्म होते. म्हणजे ॲक्च्युली काय होते की हा जो काही तुमचा पाईप आहे ह्या पाईपमधून या टाईपने जर वेव आली, या टाईपने वेव आल्याच्यानंतर समजा ही वेव या टाईपने रिफ्लेक्ट झाली, तर रिफ्लेक्ट झाल्यानंतर जी रिफ्लेक्ट होणारी वेव आहे ती रिफ्लेक्ट होणाऱ्या वेवची व्हेलॉसिटी थोडी जास्त असते, म्हणून ही वेव फास्टमध्ये निघते. फास्टमध्ये निघल्याबरोबर इथे काय आहेत, सर्व एअर आहे. ही एअर पार्टिकल्स म्हणजे ह्या जो डिस्टन्स आहे ह्या जे पाईपच्या वरचं काही एअर पार्टिकल्स ऑल डायरेक्शनला फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही. म्हणून तो थोडा डिस्टन्स दूर गेल्याच्या नंतरच ते म्हणजे हळूहळू पार्टिकल्स मूव्ह होतात, नंतर हा अँटीनोड फॉर्म होते. म्हणून हा जो काही अँटीनोड आहे हा अँटीनोड ह्या पाईप लेवलच्या थोडा वर फॉर्म होते. ॲक्च्युअली पाईप लेवलवर फॉर्म होत नाही. याचं कारण असं आहे की जे काही पाईप लेवलच्या जवळचं जे काही एअर मॉलिक्युल्स म्हणजे एअर पार्टिकल्स आहेत ते एअर पार्टिकल्स फ्रीली मूव्ह होत नाही. आणि थोडा वर गेल्याच्या नंतर मग एअर पार्टिकल्सचे जे काही एअर पार्टिकल्स आहेत ते एअर पार्टिकल्स तर व्हायब्रेट होत असतातच. ते एअर पार्टिकल्स त्या थोड्या डिस्टन्सवर म्हणजे पाईपच्या थोड्या डिस्टन्सवर गेल्याच्या नंतर ते फ्रीली मूव्ह होतात आणि नंतर तिथे काय फॉर्म होते, अँटीनोड. आणि त्या ठिकाणी अँटीनोड फॉर्म झाल्याच्या नंतर हा जो काही डिस्टन्स आहे हा ज्या ठिकाणी अँटीनोड ॲक्च्युअली फॉर्म झाला तो डिस्टन्स आणि ह्या पाईपची जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजे इथपर्यंत तुमचा पाईप आहे आणि या डिस्टन्सवर तुमचा काय होत आहे, अँटीनोड फॉर्म होत आहे. तर हा जो डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सलाच म्हटलं जाते एंड करेक्शन. ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, एंड करेक्शन. राहील लक्षात. तर एंड करेक्शन म्हणजे काय होते तर एवढं लक्षात ठेवा की जो ओपन एंड आहे पाईपच्या ओपन एंडला ॲक्च्युअली बिलकुल पाईपच्या ओपन एंडवर तुमचा अँटीनोड फॉर्म होत नाही, एक्झॅक्टली ओपन एंडला फॉर्म होत नाही, तर तो काही डिस्टन्स वर
म्हणजे काही डिस्टन्स ओपन एंडच्या बाहेर फॉर्म होते. याचं कारण काय आहे की जो काय तुमच्या पाईपचा ज्या ठिकाणी तुमचा पाईप संपेल त्या ठिकाणचे जे एअर पार्टिकल्स आहेत ते एअर पार्टिकल्स ऑल डायरेक्शनला म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनला सर्व डायरेक्शनला फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे जो काय तुमचा अँटीनोड आहे तो अँटीनोड थोडा पाईपच्या वर किंवा पाईपच्या बाहेर फॉर्म होते. काय लक्षात? आणि थोडा डिस्टन्स बाहेर म्हणजे पाईपच्या बाहेर फॉर्म झाल्याच्या नंतर म्हणजे जो काही रिफ्लेक्शन आहे तो रिफ्लेक्शन पाईपच्या थोडा दुरून म्हणजे बाहेरून फॉर्म झाल्याच्या नंतर जो डिस्टन्स येईल, कोणता डिस्टन्स? ज्या ठिकाणी तुमचा अँटीनोड ॲक्च्युअली फॉर्म होत आहे आणि तुमच्या पाईपची लेवल त्यांच्या मधामधा जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणतो आपण एंड करेक्शन. काय म्हणतो आपण? एंड करेक्शन. क्लिअर? राहील लक्षात? तर आपल्याला माहीत आहे की अँटीनोड इज ऑलवेज ॲट ओपन एंड अँड नोड इज ऑलवेज ॲट क्लोज्ड एंड. बट द अँटीनोड इज नॉट फॉर्म एक्झॅक्टली ॲट ओपन एंड. आता सांगितलं की जो काय अँटीनोड आहे तो अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडवर म्हणजे फॉर्म होत नाही, तर इट इज स्लाइटली बियॉन्ड द ओपन एंड. बियॉन्ड म्हणजे बाहेर, थोडा ओपन एंडच्या बाहेर फॉर्म होते. कारण बिकॉज एअर पार्टिकल्स इन द प्लेन ऑफ ओपन एंड ऑफ द पाईप आर नॉट फ्री टू मूव्ह इन ऑल डायरेक्शन. जे एअर पार्टिकल्स आहेत, कुठले एअर पार्टिकल्स? ओपन एंडचे जे एअर पार्टिकल्स आहेत ते ओपन एंडचे एअर पार्टिकल्स फ्रीली ऑल डायरेक्शनला मूव्ह होऊ शकत नाही, म्हणजे मूव्ह होत नाही. का बरं? कारण का त्या ठिकाणी तुमची वेव्ह जी आहे ती वेव्ह कॉम्प्रेसिव्ह वेव्ह असते ना, ती वेव्ह कॉम्प्रेसिव्ह वेव्ह काय करेल? थोडा फास्टमध्ये निघण्याचा प्रयत्न करेल. फास्टमध्ये निघण्याचा प्रयत्न करेल तर ते पार्टिकल्सला फ्रीली मूव्ह होण्यास चान्स देत नाही, म्हणून तो थोडा दूर गेल्याच्या नंतर फ्रीली मूव्ह होतात. म्हणून ज्यांचं काही रिफ्लेक्शन आहे, हेन्स द रिफ्लेक्शन टेक्स प्लेस ॲट अ प्लेन ॲट अ स्मॉल डिस्टन्स अबोव द पाईप. जो काय प्लेन आहे म्हणजे जो काय पाईप आहे त्या पाईपचा एक छोटासा डिस्टन्स म्हणजे त्या पाईपच्या थोडा डिस्टन्स वर फॉर्म होते. कोण? अँटीनोड. कुठे फॉर्म होते? थोडा वर फॉर्म होते. राहील लक्षात? तर डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड अँड पोझिशन ऑफ अँटीनोड ज्या ठिकाणी फॉर्म झाला म्हणजे हा तुमचा ओपन एंड, या ठिकाणी तुमची ओपन एंडची ओपन एंड आणि ॲक्च्युअली अँटीनोड तर थोडा दूर फॉर्म होते. तर हे पोझिशन ऑफ अँटीनोड यांच्या मधामधला जो डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला म्हणतो आपण एंड करेक्शन. याला काय म्हणतो आपण? एंड करेक्शन. आणि हा एंड करेक्शन किती असते म्हणजे स्मॉल ईची व्हॅल्यू किती असते? तर जेवढा डायमीटर असेल, कोणाचा डायमीटर? पाईपचा डायमीटर, त्या पाईपच्या डायमीटरच्या 0.3 टाईम्स असते. किती असते? 0.3 टाईम्स. म्हणजे एंड करेक्शनची जी व्हॅल्यू आहे ही एंड करेक्शनची व्हॅल्यू 0.3 टाईम्स ऑफ डायमीटर ऑफ पाईप. डायमीटर ऑफ पाईप. राहील लक्षात? हे रेनॉल्ड नावचं सायंटिस्ट आहे त्याने फाईंड केला होता की हे जे काही एंड करेक्शन आहे हा एंड करेक्शन 0.3 टाईम्स ऑफ डायमीटर ऑफ पाईप असते. जेवढा मोठा डायमीटर तेवढा एंड करेक्शन जास्त, जेवढा छोटा डायमीटर छोटा पाईप तेवढा एंड करेक्शन कमी राहील. राहील लक्षात? तर 0.3 टाईम्स ऑफ डायमीटर ऑफ पाईप असते कोण? एंड करेक्शन. क्लिअर? ओके. त्यानंतर आता मला सांगा, आतापर्यंत आपण जे काही लेंथ घेतला ती लेंथ कुठपर्यंत घेतला? असं कन्सिडर केला होता की या ठिकाणी अँटीनोड आहे आणि आपण इथपासून इथपर्यंत लेंथ गेला की नाही? त्या लेंथला आपण स्मॉल एल घेतला होती. म्हणजे ही जो काही अँटीनोड आहे आपण असं कन्सिडर केला होता, या अगोदरचे जेवढं काही 2 डेरिवेशन घेतला त्या डेरिवेशनमध्ये आपण एंड अँटीनोड जो आहे तो अँटीनोड ह्या पाईपच्या लेवलने फॉर्म होते असं आपण कन्सिडर केला होती. असं कन्सिडर करून आपण लेंथ ऑफ एअर कॉलम असं घेतला होती. बरोबर आहे? लेंथ ऑफ एअर कॉलम होती. पण मला सांगा ही ॲक्च्युअल लेंथ झाली का? ही ॲक्च्युअल लेंथ झालीच नाही. ॲक्च्युअल लेंथ कुठे होईल? अँटीनोड तुमचा थोडा बाहेर फॉर्म होते. हा या ठिकाणी अँटीनोड फॉर्म झाला तर तुमची ॲक्च्युअल लेंथ ह्या अँटीनोडपासून तर इथपर्यंत ह्या नोडपर्यंत किंवा ह्या डिस्टन्सपर्यंत इथे जो नोड फॉर्म होईल तिथपर्यंत व्हायला पाहिजे. बरोबर आहे? ही होईल तुमची एअर कॉलमची करेक्ट लेंथ.
आणि ही जे स्मॉल एल जो आहे, ही स्मॉल एल तुमची लेंथ ऑफ एअर कॉलम, ही झाली तुमची ॲक्च्युअल लेंथ. आणि हे जे स्मॉल एल आहे, ही स्मॉल एल झाली तुमची पाईपची लेंथ. स्मॉल एल काय कोणाची लेंथ झाली? पाईपची लेंथ. समजत आहे? क्लिअर? तर तुम्हाला आपल्याला त्या डेरिवेशनमध्ये कुठपासून मेजर करायला पाहिजे होतं? या डिस्टन्सपासून मेजर करायला पाहिजे होतं. बट आपल्याला माहीतच नव्हतं त्यावेळी की हा जो काही डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स म्हणजे एंड करेक्शन असते. माहीत होतं का? नाही. म्हणून आपण त्या एंड करेक्शनला कन्सिडरच नाही केलं. मग आपल्याला माहीत आहे की आता माहीत झालं की अँटीनोड तर या ठिकाणी फॉर्म होते. म्हणजे याचा अर्थ आपण जे लेंथ काढला होता, त्या लेंथमध्ये थोडा बहुत काहीतरी रॉंग होता, म्हणजे कमी होता. रॉंग नाही म्हणता येईल, कमी होतं. त्यामध्ये जे काही कमी होते, त्या कमीला आपण काय म्हणतो? एंड करेक्शन. काय म्हणतो आपण? एंड करेक्शन. बरं मला सांगा, हा जो काय एंड करेक्शन आहे, हा एंड करेक्शन फक्त ओपन एंडच्या साईडला येते, क्लोज्ड एंडच्या साईडला तर येतच नाही. कारण का ज्या ठिकाणी अँटीनोड फॉर्म होते त्या ठिकाणी काय येते? एंड करेक्शन येते. मग ज्या साईडलाच एंड करेक्शन येते, का बरं क्लोज्ड एंडला येत नसेल? कारण की इथे एंड कसा आहे? क्लोज्ड. याच्या मधामध्ये वेव्ह बाहेर जात आहे का? नाही. वेव्ह बाहेर जात नाही म्हणजे वेव्ह फ्रीली मूव्ह होण्याचा काही क्वेश्चनच तयार होत नाही. काही बाहेर जाण्याचा, फ्रीली मूव्ह होण्याचा क्वेश्चन येत नाही. म्हणून या साईडला एंड करेक्शनचा काही रिलेशन येत नाही. फक्त कोणत्या साईडला येईल? ओपन एंडला. कोणत्या साईडला येईल? ओपन एंडला येईल. क्लिअर? ओके. तर आता लक्षात ठेवा की हे जो तुमचा ॲक्च्युअल अँटीनोड आहे, हा ॲक्च्युअल अँटीनोड आणि डिस्टन्सला म्हटलं जाते लेंथ एलने. मग कॅपिटल एलने जर डिनोट केला, तर जर का समजा तुमचा पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, एका एंडला तुमचा पाईप क्लोज जर असेल, त्यावेळी तुमची जे करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम काय होईल? तर आपल्याला माहीत आहे की हा जो पाईप आहे, हा पाईप एक एंडला क्लोज्ड आहे, एक एंडला काय आहे? ओपन आहे. ज्या एंडला ओपन आहे त्या एंडला एंड करेक्शन येते. मग ह्या एंडला जर एंड करेक्शन येत आहे, तर मग मला सांगा, या ठिकाणी एंड करेक्शन म्हणजे इथे काय येईल? इथे अँटीनोड फॉर्म होईल. इथे बाहेर काय फॉर्म होईल? अँटीनोड फॉर्म होईल. जसं तुमचा क्लोज्ड ॲट वन एंड आहे, त्या क्लोज्ड ॲट वन एंडच्या ओपन एंडला अँटीनोड फॉर्म होईल आणि अँटीनोड थोडा बाहेर फॉर्म होते. अँटीनोड बाहेर फॉर्म झाला तर हा जो काय आहे डिस्टन्स, हा डिस्टन्स असते तुमचा करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम, म्हणजे कॅपिटल एल. हा जो पूर्ण डिस्टन्स हा किती आहे? कॅपिटल एल. मग मला सांगा, कॅपिटल एलची जर व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ही जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स, दोन्ही डिस्टन्सची काय करावं लागेल? ॲडिशन. तर हा डिस्टन्स किती आहे? स्मॉल एल. आणि हा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स किती आहे? स्मॉल ई. स्मॉल ई म्हणजे एन करेक्शन. त्या दोघांची ॲडिशन जेव्हा आपण करणार तेव्हा आपल्याला काय मिळेल? करेक्ट लेंथ कॅपिटल ई एल. तर कॅपिटल एल इक्वल टू काय मिळेल? स्मॉल एल प्लस ई. काय मिळेल? स्मॉल एल प्लस ई. बरोबर. हा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स होईल जेव्हा एक एंडला क्लोज्ड असेल तेव्हा फक्त एकच ई येत आहे. का बरं? कारण का त्या ठिकाणी एकच एंड ओपन असते आणि त्या स्मॉल ईची व्हॅल्यू असते 0.3 टाइम्स ऑफ डी. म्हणून आपण त्याला असंही लिहू शकतो की एल प्लस 0.3 टाइम्स ऑफ डी. क्लिअर? तर ज्यावेळी तुमचा एक एंड ओपन असेल, म्हणजे एक एंड क्लोज्ड आणि एक एंड ओपन असेल, त्यावेळी स्मॉल एलची व्हॅल्यू काय येईल? एल प्लस स्मॉल ई. बरं, एल प्लस ईच का बरं लिहिलं? कारण का याला एकच ओपन एंड आहे, तर एंड करेक्शनसुद्धा एकच येईल. म्हणून आपण काय लिहिलं? एल प्लस ई. ओके. त्यानंतर याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. आणि ईची व्हॅल्यू काय घेतलं आपण? एल प्लस 0.3 डी. त्यानंतर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. जर पाईप दोन्ही एंडला ओपन असेल तर त्यावेळी काय होईल? तर त्यावेळी काय होईल? लक्ष द्या. जर पाईप दोन्ही एंडला ओपन असेल तर दोन्ही एंडला ओपन असल्यामुळे अँटीनोड दोन्ही साईडला फॉर्म होईल. म्हणजे अँटीनोड या साईडला फॉर्म होईल आणि अँटीनोड या साईडला फॉर्म होईल. बरोबर आहे? दोन्ही साईडला अँटीनोड फॉर्म होत आहे. तर मला सांगा, आपण लेंथ ऑफ एअर कॉलम कुठपासून घेतला होता? ह्या इथपासून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलम. बट करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम कुठपासून व्हायला पाहिजे होती? ह्या अँटीनोडपासून तर ह्या अँटीनोडपर्यंत. का बरं? कारण का दोन्ही अँटीनोड ओपन एंडच्या थोडा बाहेर फॉर्म होतात
आणि ओपन एंडच्या बाहेर फॉर्म झाल्यामुळे त्यांच्या मधामध्ये जो एंड करेक्शन आहे, हा एंड करेक्शन याही साईडला येईल आणि याही साईडला. ज्या ज्या साईडला ओपन एंड आहे त्या त्या साईडला काय येईल, एंड करेक्शन येईल. त्या त्या साईडला काय येईल, एंड करेक्शन येतील. तर ह्या दोन साईडला ओपन एंड असल्यामुळे वर एक एंड करेक्शन, खाली एक एंड करेक्शन. आणि ही जे मधामधली लेंथ आहे, ज्याला आपण लेंथ ऑफ पाईप म्हणू, तो जो लेंथ ऑफ पाईप म्हणजे काय होते, स्मॉल एल. बट मला सांगा, करेक्ट लेंथ कोणती व्हायला पाहिजे होती? करेक्ट लेंथ ह्या अँटीनोडपासून तर ह्या अँटीनोडपर्यंतची व्हायला पाहिजे होती. मग करेक्ट लेंथ जी आहे ते करेक्ट लेंथ ह्या अँटीनोडपासून ह्या अँटीनोडपर्यंतची व्हायला पाहिजे होती. तर ही जे करेक्ट लेंथ आहे, ही करेक्ट लेंथ एल इक्वल टू काय व्हायला पाहिजे ॲक्च्युली? ही स्मॉल एल इक्वल टू व्हायला पाहिजे कॅपिटल एल इक्वल टू व्हायला पाहिजे स्मॉल एल, म्हणजे लेंथ ऑफ पाईप, प्लस वरचा एक एंड करेक्शन आणि खालचा एक एंड करेक्शन. कारण दोन एंड ओपन असल्यामुळे, दोन्ही एंड ओपन असल्यामुळे वरचा एक एंड करेक्शन स्मॉल ई आणि खालचा एक एंड करेक्शन स्मॉल ई. तर स्मॉल ई प्लस स्मॉल ई म्हणजे 2 टाइम्स ऑफ स्मॉल ई. तर जो कॅपिटल लेंथ एल, जो करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम आहे, तो करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम काय मिळेल आपला, एल प्लस ट्वाईस ई. एल प्लस ट्वाईस ई म्हणजेच काय होईल, एल प्लस 2 इंटू ईची व्हॅल्यू किती असते, स्मॉल ईची व्हॅल्यू असते 0.3 टाइम्स ऑफ डी. म्हणून 2 इंटू 0.3 म्हणजेच एल प्लस 0.6 डी. काय मिळेल, एल प्लस 0.6 डी. हा झाला ओपन एंड, दोन्ही एंड ओपन असतील त्यावेळेची करेक्ट लेंथ. आणि एक एंड ओपन एक एंड क्लोज्ड असेल तर त्यावेळेची जे करेक्ट लेंथ आहे ती करेक्ट लेंथ ही असेल. क्लिअर? इथे का बरं एक ई आला आणि इथे का बरं ट्वाईस ई आला, समजला? यामध्ये काही कन्फ्युजन नाही. इथे एकच एंड ओपन असल्यामुळे एकच एंड करेक्शन येईल म्हणून ई आला. इथे दोनही एंड ओपन असल्यामुळे दोन एंड करेक्शन येतील, वर आणि खाली दोनही ओपन एंडला, म्हणून इथे काय आला, ट्वाईस ई आला. काय आला, ट्वाईस ई. क्लिअर? राहील लक्षात? ओके. तर इथपर्यंत समजला, यामध्ये काही अडचण नाही. ओके. यानंतर आपण काय करणार आहोत, यानंतर एक छोटासा डेरिवेशन आहे. तो डेरिवेशन, 2 डेरिवेशन्स आहेत, ते 2 डेरिवेशन बघणार आहोत. तर एक छोटासा डेरिवेशन तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये एवढाच विचारेल. हा एक डेरिवेशन किंवा याच्यानंतर एक डेरिवेशन आहे, दोनपैकी एक डेरिवेशन विचारेल. या व्यतिरिक्त काही या क्वेश्चनमध्ये विचारणार नाही. म्हणजे एंड करेक्शनच्या टॉपिकवर हे 2 डेरिवेशन विचारू शकतात 2-2 मार्क्ससाठी. तर काय आहे डेरिवेशन तो बघा. काय म्हटलं आहे, show that the end correction of a pipe closed at one end is given by. आपल्याला एंड करेक्शन ऑफ पाईप काढायचा आहे जेव्हा एक एंड क्लोज्ड असेल तेव्हा. हा इम्पॉर्टंट आहे. क्लोज्ड ॲट वन एंड. तर जो काय क्लोज्ड ॲट वन एंड जर असेल, म्हणजे एक एंड क्लोज्ड आणि एक एंड ओपन असेल, त्यावेळी आपल्याला प्रूफ करायचं आहे की एंड करेक्शन ई इज इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 डिवाइड बाय N1 मायनस N2. काय करायचं आहे, N1 मायनस N2. राहिलं लक्षात? ओके. तर यामध्ये बघा, यामध्ये काय करणार आपण, यामध्ये N1 N2 दिसत आहे, L1 L2 दिसत आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला 2 पाईप कन्सिडर करावं लागेल. तर आपण कन्सिडर करू की लेट 2 पाईप्स ऑफ द सेम डायमीटर. सेम डायमीटरचं 2 पाईप कन्सिडर करू. का बरं? कारण का क्वेश्चनमध्ये तुम्हाला बघा ई कॉमन दिसत आहे. ई म्हणजे एंड करेक्शन कॉमन आहे ना. एंड करेक्शन केव्हा राहू शकते, कारण का एंड करेक्शनची व्हॅल्यू असते 0.3 टाइम्स ऑफ डी. म्हणजे दोनही पाईपचा डायमीटर सेम असेल तरच एंड करेक्शन सेम येईल. म्हणून आपण काय करू की पाईपचा डायमीटर काय घेऊ, सेम. तर आपण 2 पाईप घेणार ज्यांचा डायमीटर कसा आहे, सेम, बट त्यांची लेंथ डिफरंट असेल आणि त्यांची फ्रिक्वेन्सीसुद्धा कशी असेल, डिफरंट. म्हणजे एक पाईप आहे, पहिला पाईप जर घेतला त्याची लेंथ L1 घेऊ, दुसऱ्या पाईपची लेंथ L2 घेऊ. पहिल्या पाईपमध्ये जे काही फ्रिक्वेन्सी N1 घेऊ. ओके. तर 2 पाईप आपण कन्सिडर केला ज्याचा डायमीटर सेम आहेत, पण त्यांच्या दोनही पाईपच्या लेंथ कशा आहेत, डिफरंट आहेत. दोनही पाईपच्या लेंथ डिफरंट आहेत. एकाची L1 आणि एकाची काय आहे, L2 आहे. दोनही पाईपची फ्रिक्वेन्सी डिफरंट घेतला, N1 आणि N2. बरं, का बरं आपण L1, कारण की या मधामध्ये एंड करेक्शनमध्ये आपल्याला प्रूफच करायचं आहे.
N1 N2 L1 L2 फॉर्ममध्ये, म्हणून आपण 2 पाईप वेगवेगळे घेतला. क्लिअर? ओके. आता मला सांगा, क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. जो पाईप आहे तो पाईप एका एंडला कसा आहे? क्लोज्ड आहे. एका एंडला जर क्लोज्ड असेल तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंवा या अगोदर जे डेरिवेशन झालं त्यामध्ये जो एक एंडला पाईप क्लोज्ड आणि एका एंडला पाईप ओपन जर असेल त्यावेळी आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड केला होता. काय फाइंड केला होता? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V डिवायडेड बाय 4L. आठवते? V डिवाइड बाय 4L. पण याच्या मधामध्ये आपण स्मॉल एल लिहिला होता, कारण का त्या मधामध्ये आपण एन करेक्शन घेतला नव्हता. या मधामध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? करेक्टेड लेंथ, जे आता आपण फाइंड केलं आहे. म्हणजे आपण करेक्ट लेंथच्या फॉर्ममध्ये काढणार आहोत. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता त्यावेळी? केव्हा? जेव्हा तुमचा एक एंड क्लोज्ड आणि एक एंड ओपन असेल त्यावेळी तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली होती V डिवाइड बाय 4L. बरोबर? तर V डिवाइड बाय 4L आली होती. पण मला सांगा, पाईप कसा आहे? दोन्ही पाईपचा डायमीटर सेम. दोन्ही पाईपचा डायमीटर सेम आहे याचा अर्थ दोन्ही पाईपची व्हेलॉसिटी सेम असेल. दोन्ही पाईपची व्हेलॉसिटी सेम आहे याचा अर्थ याच्या मधामध्ये आपल्याला काय करावं लागेल? व्हेलॉसिटी सेम असल्यामुळे व्हेलॉसिटीला इक्वल लिहू शकतो आपण. पहिल्या डायमीटरची पहिल्या पाईपची व्हेलॉसिटी आणि दुसऱ्या पाईपची व्हेलॉसिटी कशी आहे? सेम. कारण का व्हेलॉसिटीबद्दल आपण काही कन्सिडरेशन केला का? नाही. व्हेलॉसिटीबद्दल काही कन्सिडर केला. दोन एल जर इकडे जाईल तर काय होईल? N × 4L. म्हणजेच व्हेलॉसिटी V इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल? V इक्वल टू 4NL. हा कसा आला समजला? कारण का V डिवायडेड बाय 4L म्हणजे काय होते? N होते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा 4L जर राईट हँड साईडला गेला तर आपण V इज इक्वल टू लिहू शकतो 4NL. काय लिहू शकतो? 4N. काय म्हटलं? दोनही पाईपची व्हेलॉसिटी कशी आहे? कसं कन्सिडर करू आपण? सेम. म्हणजे पहिल्या पाईपची व्हेलॉसिटी इक्वल टू दुसऱ्या पाईपची व्हेलॉसिटी सेम आहे. असं कन्सिडर केला तर पहिल्या पाईपची व्हेलॉसिटी Vचा फॉर्म्युला 4NL. पहिल्या पाईपची कंडिशन असल्यामुळे काय लिहिलं? 4N. पहिला पाईप असल्यामुळे मी N1 लिहिला. पहिला पाईप असल्यामुळे पहिल्या पाईपची लेंथ काय लिहिला? L1. बरोबर? इक्वल टू सेकंड जो पाईप आहे त्या सेकंड पाईपची जी व्हेलॉसिटी आहे ते कसं लिहिणार मी? 4. सेकंड पाईप असल्यामुळे N2 आणि त्याच्या सेकंड पाईपची लेंथ असल्यामुळे लेंथ काय घेणार? L2 घेतला. अरे समजत आहे ना? ओके. मी काय म्हटलं की आपण काय दोन पाईप्स घेतला. दोन पाईपची जी लेंथ आहे ते दोन पाईपची लेंथ L1 L2 घेतला. बट याच्या मधामध्ये कॅपिटल लिहिण्याचं कारण असं आहे की आपण करेक्ट लेंथ घेणार आहोत. काय घेणार आहोत? करेक्ट लेंथ. करेक्ट लेंथ घेत असल्यामुळे दोन्हीची व्हेलॉसिटी सेम इक्वल आहे असं आपण कन्सिडर केला. दोघांची व्हेलॉसिटी इक्वल असेल तर V1 इज इक्वल टू 4NL होते. तर V1 इक्वल टू काय व्हायला पाहिजे? पहिल्या पाईपची असल्यामुळे 4, पहिल्या पाईपची फ्रिक्वेन्सी N1, पहिल्या पाईपची लेंथ L1 इक्वल टू 4 इंटू काय येईल? पहिल्या सेकंड पाईपची फ्रिक्वेन्सी N2, सेकंड पाईपची लेंथ L2 होईल. मग दोनही दोनही इक्वेशनला इक्वल केला तर 4 and 4 कॅन्सल. 4 and 4 कॅन्सल तर इथे काय उरेल? N1 L1 इक्वल टू N2 L2 उरेल. N1 L1 इक्वल टू N2 L2 उरेल. बट आपल्याला माहीत आहे की आपला जो पाईप आहे आपण जो कन्सिडर केला आहे तो पाईप जो आहे तो क्लोज्ड ॲट वन एंड. आणि एका एंडला पाईप जर क्लोज्ड असेल तर कॅपिटल एलची व्हॅल्यू जी आहे तर कॅपिटल एलची व्हॅल्यू काय होते? स्मॉल एल प्लस ई होते. आताच बघितलं आपण. बघितलं? तर आपण ह्या कॅपिटल L1च्या ठिकाणी काय लिहू शकतो? स्मॉल एल प्लस ई. बट लेंथ ऑफ पाईप तर डिफरंट आहे. लेंथ ऑफ पाईप डिफरंट म्हणजे फर्स्ट पाईपची जी लेंथ आहे ती L1 आहे. म्हणून आपण कॅपिटल एलच्या ठिकाणी काय लिहू शकतो? L1 प्लस ई. काय लिहू शकतो? L1 प्लस ई इक्वल टू N2 मल्टिप्लाइड बाय कॅपिटल L2च्या ठिकाणी काय लिहू शकतो? L2 प्लस ई. काय लिहू शकतो? L2 प्लस ई. क्लिअर? ओके. त्यानंतर काय येईल की ह्या N1ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा.
N1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर N1 इंटू L1 N1 L1 प्लस N मल्टिप्लाय इक्वल टू N2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला N2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर N2 L2 प्लस N2 इंटू काय मिळेल ई मिळेल N2 इंटू काय मिळेल ई. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. त्यानंतर इथपर्यंत इझी होतं, इथपर्यंत समजते. आपल्याला प्रूफमध्ये काय प्रूफमध्ये काय प्रूफ करायचं आहे. आपल्याला प्रूफमध्ये प्रूफ करायचं आहे स्मॉल ई इक्वल टू जर प्रूफ करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल. हा जो काही इक्वेशन मिळाला ह्या इक्वेशनमधून स्मॉल ईची व्हॅल्यू एका साईडला करावं लागेल आणि रिमेनिंग टर्म एका साईडला. म्हणून मी काय करतो, या मधामधली जे N1E आहे त्या N1Eला ॲज इट इज ठेवला आणि हे जे N2E आहे ह्या N2Eला लेफ्ट हँड साईडला घेऊन या. ह्या N2Eला जर मी लेफ्ट हँड साईडला आणलो तर इथे हा प्लस आहे. इथे N2E जो प्लस आहे हा लेफ्ट हँड साईडला येईल तर काय किती होईल मायनस. म्हणून आपल्याला काय इक्वेशन मिळेल N1E ऑलरेडी होता आणि हा N2E लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे काय झाला मायनस N2E. मग आपल्याला काय मिळेल N1E मायनस N2E मिळेल. त्यानंतर राईट हँड साईडला ऑलरेडी काय होता N2 L2 ऑलरेडी होता N2 L2 आणि आपण काय केला हा जो लेफ्ट हँड साईडची एलची टर्म आहे राईट हँड साईडच्या एलच्या टर्मकडे नेला. राईट हँड साईडला एलच्या टर्मकडे नेला तर हे N1 L1ची टर्म कशी आहे प्लस N1 L1ची टर्म प्लसमध्ये आहे. राईट हँड साईडला जाईल तर काय होईल मायनस. राईट हँड साईडला जाईल तर मायनस होईल. ओके. तर N2 L2 मायनस N1 L1 मिळाला. बरोबर आहे. यामध्ये बघा हा कसं आला समजला. N1E ऑलरेडी या साईडला होता लेफ्ट साईडला. राईट हँड साईडचा N2E लेफ्ट हँड साईडला आणला तर मायनस N2E होईल कारण का हा प्लस असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे मायनस. तसंच राईट हँड साईडला ऑलरेडी काय होता N2 L2 लेफ्ट हँड साईडचा N1 L1 राईट हँड साईडला नेल्यानंतर काय झाला मायनस N1 L1 मायनस होईल कारण का ही प्लसची टर्म आहे. तर देअरफॉर यामध्ये जर बघितला तर त्या दोघांमधामध्ये काय कॉमन निघू शकते स्मॉल ई कॉमन निघेल कारण की ह्या दोघांच्या मधामध्ये स्मॉल ई कॉमन आहे. स्मॉल ई जर कॉमन निघाला तर इथे काय उरेल N1 मायनस N2 आणि स्मॉल ई बाहेर निघाला तर N1 मायनस N2 इंटू स्मॉल ई इज इक्वल टू काय उरेल N2 L2 मायनस N1 L1. N2 L2 मायनस N1 L1 राईट हँड साईडला आहे आणि लेफ्ट हँड साईडला ब्रॅकेटमध्ये काय आहे N1 मायनस N2 आणि स्मॉल ई काय निघाला कॉमन. आपल्याला प्रूफमध्ये काय काढायचा होता एंड करेक्शन म्हणजे स्मॉल ई काढायचा होता. स्मॉल ई काढायचा होता तर हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेटला राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल आणि ह्या ब्रॅकेटला जर आपण राईट हँड साईडला जर नेला तर राईट हँड साईडला काय आहे N2 L2 मायनस N1 L1 ऑलरेडी आहे आणि हा जेव्हा ब्रॅकेट राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल डिवाइडमध्ये. तर हा ब्रॅकेट डिवाइडमध्ये गेला तर स्मॉल ई इज इक्वल टू काय मिळाला N2 L2 मायनस N1 L1 डिवायडेड बाय N1 मायनस N2 मिळाला. काय मिळाला N2 L2 मायनस N1 L1 डिवाइड बाय N1 मायनस N2. बरोबर आहे. ओके. त्यानंतर याला जर आपण थोडा वेगळ्या जर का समजा तुम्हाला याला जर असं लिहितो म्हटलं तर असं सुद्धा लिहू शकतो. कसं लिहिता येईल या मधामध्ये काय केला आपण बघा या मधामध्ये काय केला की N1 L1 अगोदर लिहिला N1 L1 अगोदर लिहिला मायनस N2 L2 म्हणजे आपण काय केला आहे न्यूमरेटरची जे टर्म आहे तिला इंटरचेंज केला. जर का समजा न्यूमरेटरच्या टर्मला इंटरचेंज केला तर डिवाइडमधल्या टर्मला काय करायचा चेंज N2 मायनस N1 लिहिला म्हणजे मायनस साईन जे आहे ते मायनस साईनला आपण काय केला चेंज केला. मायनस साईनला चेंज केला तर डिनॉमिनेटरची पोझिशन न्यूमरेटरची पोझिशन जे काही N1 L1 N2 L2 ची पोझिशन आहे ती N1 L1 N2 L2 ची पोझिशन चेंज केल्यामुळे N1 N2 ची पोझिशनसुद्धा काय होईल चेंज. तर असा होता तुमचा क्लोज्ड ॲट 1 एनसाठी एंड करेक्शनचा प्रूफ. राहील लक्षात कळता येईल समजला. हा जर समजला असेल तर नेक्स्ट प्रूफ इझिली समजेल. हा क्लिअर झाला. काय केला आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ की
व्हेलॉसिटी नाही, फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होते म्हटला, व्ही डिवायडेड बाय 4L. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय होईल, हा 4L लेफ्ट हँड साईडला येईल तर 4NL. पण हे जे स्मॉल एल आहे, हा स्मॉल एल आपण न घेता या ठिकाणी काय घेतो, कॅपिटल एल. का बरं कॅपिटल एल, कारण का कॅपिटल एल म्हणजे होती तुमची करेक्ट लेंथ. आणि यानंतर यामध्ये आपण असं कन्सिडर केला होती की यामध्ये जे व्हेलॉसिटी ऑफ पाईप आहे, हे व्हेलॉसिटी ऑफ पाईप कसा राहील म्हटला, सेम. व्हेलॉसिटी ऑफ पाईप सेम असल्यामुळे त्यांच्या इक्वेशनला काय केला, इक्वल. त्यांच्या इक्वेशनला इक्वल केल्यामुळे काय आला, 4N1L1 इक्वल टू 4N2L2. 4 and 4 कॅन्सल. तिथे काय उरेल, N1L1 इक्वल टू N2L2. सो देअरफॉर N1 इंटू स्मॉल एल, जेव्हा पाईप एका एनला क्लोज्ड असते, जेव्हा पाईप एका एनला क्लोज्ड असते त्यावेळी स्मॉल कॅपिटल एलची व्हॅल्यू असते स्मॉल एल प्लस ई. स्मॉल एल प्लस ई असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय केला, पुट केला. तर N1L1 प्लस ई, N2L2 प्लस ई हा एक्सप्रेशन मिळाला. नंतर N1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला, N1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर N1L1 प्लस N1E. N2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर N2L2 प्लस N2E मिळाला. त्यानंतर ह्या दोघांमधून बघितला तर स्मॉल ई कॉमन निघेल. स्मॉल ई नाही, यामध्ये काय केलं आपण, यामध्ये बघितला तर N1E आहे ऑलरेडी, आणि राईट हँड साईडची ईची जे टर्म आहे ते लेफ्ट हँड साईडला आणला. राईट हँड साईडच्या ईच्या टर्मला लेफ्ट हँड साईडला आणल्यानंतर तो प्लसचा मायनस होईल. त्यानंतर राईट हँड साईडला काय उरेल, N2L2 उरेल. तर हे N1L1ची टर्म राईट हँड साईडला जाईल तर काय होईल, प्लसचा मायनस. तुम्हाला ही जे टर्म आहे ही टर्म मिळेल. ही टर्म मिळाल्यानंतर याच्यामधून जर बघितला तर याच्यामधून काय होईल, स्मॉल ई कॉमन निघेल. स्मॉल ई कॉमन निघाला तर यामध्ये काय राहील, N1 मायनस N2 इंटू ई इज इक्वल टू राईट हँड साईड ॲज इट इज N2L2 मायनस N1L1. तर राईट हँड साईड ॲज इट इज मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला तर एन करेक्शन पाहिजे होता. म्हणून हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेटला आपण राईट हँड साईडला घेऊन गेला. या ब्रॅकेटला आपण राईट हँड साईडला नेला तर राईट हँड साईडला ऑलरेडी काय होता, N2L2 मायनस N1L1, आणि हा N1 मायनस N2 राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल, डिवाइडमध्ये. कुठे जाईल, डिवाइडमध्ये. डिवाइडमध्ये गेलं तर एन करेक्शन स्मॉल ई इज इक्वल टू मिळाला N2L2 मायनस N1L1 डिवायडेड बाय N1 मायनस N2. काय मिळाला, N1 मायनस N2. क्लिअर राहील लक्षात, ओके. त्यानंतर असाच एक प्रूफ आहे ओपन ॲट बोथ एनसाठी. आता आपण जो प्रूफ बघितला तो काय होता, क्लोज्ड ॲट वन एनसाठी. आता जो प्रूफ बघणार आहोत तो प्रूफ आहे ओपन ॲट बोथ एनसाठी. तर काय म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये दिलं आहे की शो दॅट फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स द एंड करेक्शन ई इज स्मॉल ई इक्वल टू N2L2 मायनस N1L1 डिवायडेड बाय 2 इंटू N1 मायनस N2 असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर या अगोदरच्या डेरिव्हेशनमध्ये आपण जसं प्रूफ कन्सिडर केला होता दोन पाईप्स, असं यामध्ये पण दोन पाईप कन्सिडर करणार. दोन पाईप कन्सिडर केला आणि दोन पाईप कन्सिडर असं करतो की ज्याच्या दोनही पाईपचा डायमीटर सेम असेल, बट दोनही पाईपचा जो काही लेंथ आहे ते लेंथ डिफरंट, दोनही पाईपची फ्रिक्वेन्सी डिफरंट. असंच आपण दोन पाईप कन्सिडर करतो की नाही. मग आपण या अगोदर जे डेरिव्हेशन झालं त्यामध्ये आपण बघितला होता की फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड जर ओपन असतील तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येत होता व्ही डिवायडेड बाय 2L. काय होता, व्ही डिवायडेड बाय 2L. बट त्यामध्ये आपण स्मॉल एल घेतला होता, यामध्ये आपण काय घेतो, कॅपिटल एल. का बरं, कारण का आपल्याला माहिती झालं की एन करेक्शनमध्ये जो अँटीनोड्स आहेत ते अँटीनोड्स थोडं बाहेर फॉर्म होतात, आणि बाहेर फॉर्म झाल्यामुळे आपण करेक्ट लेंथ घेणार आहोत. यामध्ये आपण करेक्ट लेंथ घेतल्यामुळे स्मॉल एन इक्वल टू व्ही डिवाइड बाय काय मिळेल, 2L. सो देअरफॉर हा 2L जर लेफ्ट हँड साईडला येईल तर कुठे जाईल, मल्टिप्लायमध्ये. ना मल्टिप्लायमध्ये जर गेला तर व्ही इज इक्वल टू काय मिळेल, व्ही इक्वल टू मिळेल 2NL. व्ही इक्वल टू काय मिळेल, 2NL मिळेल.
मग आपण काय कन्सिडर केलं होतं की पहिल्या पाईपची फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्या पाईपची फ्रिक्वेन्सी, दोनही पाईपच्या फ्रिक्वेन्सी कशा आहेत, इक्वल कन्सिडर करतो. दोनही पाईपच्या फ्रिक्वेन्सी इक्वल कन्सिडर केल्याच्या नंतर त्या मधामध्ये आपण काय करणार, त्या मधामध्ये V1 इक्वल टू जे काय व्हॅल्यू आहे V1ची व्हॅल्यू, ते Vची व्हॅल्यू पुट करणार. तर मला सांगा Vची व्हॅल्यू काय होती 2NL, पण फर्स्ट पाईपसाठी असल्यामुळे आपण काय लिहिणार 2N1L1. आताच बघितला सेम त्या टाईपचाच आहे. आणि सेकंडसाठी काय घेणार, सेकंड पाईपसाठी 2N2L2 काय घेणार 2N2L2. तर यामध्ये जर बघितला तर या मधामध्ये बघा 2N2 तर कॅन्सल होतील, 2N2 काय होतील कॅन्सल. 2N2 जर कॅन्सल झालं 2N2 कॅन्सल होतील की नाही. 2N2 कॅन्सल झाल्याच्या नंतर या मधामध्ये काय उरेल, फक्त N1 काय उरेल N1L1 इक्वल टू N2L2 उरेल की नाही. N1L1 इक्वल टू काय उरेल N2L2 उरेल. सॉरी स्मॉल एल नाही, कॅपिटल एल, N2L2 उरेल. मग मला सांगा कॅपिटल एलची व्हॅल्यू किती असते. कॅपिटल एल ओपन ॲट बोथ एंडसाठी. आता बघा, आतापर्यंत आपण या अगोदर क्लोज्ड ॲट वन एंड घेतला तर कॅपिटल एलची व्हॅल्यू काय होती, स्मॉल एल प्लस ई होती. बट हा ओपन ॲट बोथ एंड आहे तर कॅपिटल एलची व्हॅल्यू काय होईल, स्मॉल ई प्लस 2ई होईल. स्मॉल एल प्लस 2ई होईल. तर आपण L1 कॅपिटल L1च्या ठिकाणी काय घेतला, स्मॉल L1 प्लस 2ई. आणि कॅपिटल L2च्या ठिकाणी काय घेतला आपण, स्मॉल L2 प्लस 2ई घेतला. ओके. तर देअरफॉर आपण काय करणार याच्या मधामध्ये की जे काही स्मॉल ई आहे, ह्या स्मॉल ईला जो काही स्मॉल ई आहे, स्मॉल ई नाही, जो काही N1 आहे त्या N1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. N1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर N1L1 प्लस 2 इंटू ई इंटू N1. N1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यामुळे काय मिळाला, N1L1 प्लस 2EN1 मिळेल. तसंच N2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर काय मिळेल, N2L2 प्लस 2EN2 मिळेल. N2L2 प्लस 2EN2 मिळेल. मग आपण काय करतो, ईची टर्म एका साईडला आणि एलची टर्म एका साईडला घेतो. मग मला सांगा लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी काय आहे 2EN1, म्हणून 2EN1 ॲज इट इज. नंतर हा जो राईट हँड साईडचा 2EN2 आहे त्याला जर लेफ्ट हँड साईडला जर आणला तर तो काय होईल मायनस, कारण का या साईडला आहे तर तो प्लस आहे, या साईडला प्लस आहे, लेफ्ट हँड साईडला येईल तर मायनस होईल. तर लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर मायनस होईल तर काय मिळेल मायनस 2EN2. म्हणजे ॲक्च्युली इक्वेशन काय आहे N1L1 प्लस 2EN1. पण लेफ्ट हँड साईडला आपल्याला ईची टर्म घ्यायची आहे, राईट हँड साईडला काय घ्यायची आहे एलची टर्म घ्यायची आहे. तर लेफ्ट हँड साईडला काय उरला आहे 2EN1, राईट हँड साईडचा 2EN1 लेफ्ट हँड साईडला येईल तर काय होईल मायनस. म्हणजे आपल्याला काय मिळेल 2EN1 मायनस 2EN2. तसंच राईट हँड साईडला काय आहे, राईट हँड साईडला आहे उरला आहे आता N2L2, कारण का हा 2EN2 लेफ्ट हँड साईडला आला. तर राईट हँड साईडला N2L2 उरला आहे ना, लेफ्ट हँड साईडचा जो N1L1 आहे तो राईट हँड साईडला जाईल. लेफ्ट हँड साईडचा N1L1 राईट हँड साईडला गेला तो काय होईल मायनस. मायनस झाल्यामुळे तुम्हाला काय मिळेल N2L2 मायनस N1L1. म्हणजे राईट हँड साईडला ऑलरेडी N2L2 होता, लेफ्ट हँड साईडचा N1L1 राईट हँड साईडला गेल्यामुळे काय होईल तो मायनस. तर मायनस N1L1 मिळेल. या मधामध्ये बघाल तर या मधामध्ये काय इक्वेशन होईल 2EN1 मायनस 2EN2 इज इक्वल टू N2L2 मायनस N1L1 होईल. मग या मधामधून तुम्हाला माहीत आहे काय कॉमन निघू शकते, दोघांमध्ये 2 कॉमन आहे निघेल. त्या मधामध्ये ई कॉमन आहे, म्हणजे 2E दोघांमध्ये कॉमन आहे तर 2E काय निघेल कॉमन. आणि 2E जर कॉमन निघाला तर इथे काय उरेल N1 मायनस N2 मिळेल. त्यानंतर 2E कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल N1 मायनस N2 आणि राईट हँड साईडला काय राहील N2L2 मायनस N1L1. तर 2E कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये N1 मायनस N2 उरेल आणि राईट हँड साईडला N2L2 मायनस N1L1. मग आपल्याला काय पाहिजे स्मॉल ई पाहिजे आहे, म्हणून आपण काय करणार हे जे N1 मायनस N2ची टर्म आहे ही राईट हँड साईडला जाईल. ही राईट हँड साईडला गेली तर या टर्मच्या डिवाईडमध्ये जाईल
आणि ह्या आपल्याला फक्त ए पाहिजे होता, तर हा 2सुद्धा जास्त होत आहे. मग हा 2सुद्धा लेफ्ट हँड साईडला जाईल, तर 2सुद्धा सॉरी 2सुद्धा राईट हँड साईडला जाईल, तर तोसुद्धा कशामध्ये जाईल, डिवाईडमध्ये. आणि तोसुद्धा डिवाईडमध्ये गेला तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल, तो मिळेल स्मॉल ई इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 डिवायडेड बाय 2 इंटू N1 मायनस N2. काय मिळेल, N2 L2 मायनस N1 L1 डिवाइड बाय 2 इंटू N1 मायनस N2. तसंच जर का समजा याची पोझिशन जर चेंज केला, तर आपण याला असंही लिहू शकतो, स्मॉल ई इज इक्वल टू N1 मायनस N1 L1 मायनस N2 L2 डिवाइड बाय 2 इंटू N2 मायनस N1. मला सांगा, पोझिशन चेंज जर न्यूमरेटरची पोझिशन चेंज, तर डिनॉमिनेटरची सुद्धा पोझिशन चेंज करायची. राहील लक्षात. तर हा होता एक छोटासा टॉपिक एंड करेक्शन. याच्या मधामध्ये आपण एंड करेक्शनचं क्लोज्ड ॲट वन एंड आणि ओपन ॲट बोथ एंडसाठी काय घेतला, दोन डेरिव्हेशन्स घेतला. राहील लक्षात. तर या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच घेऊ. याच्यानंतर स्ट्रिंगमधलं व्हायब्रेशन चेक करणार आहोत, ते आपण घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. क्लिअर. तर इथपर्यंत समजलं असेल. जर नसेल समजला तर 2-3दा व्हिडिओ बघा, ज्या मधामध्ये तुम्हाला हे सर्व जे काही कन्सेप्ट आहे, सर्व कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. ओके. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ठेवू. थँक्यू.